जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर एस-एस-सी सी-जी-एल एक्झाम 2025 टायर 1 चा जो पेपर आहे, तर या एक्झामसाठी आपण क्विक रिव्हिजन बॅच घेतोय आणि या क्विक रिव्हिजन बॅचचं आजचं आपलं चौथं लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जॉमेट्री हा टॉपिक घेणार आहे. ॲक्च्युली PYQ 2024 चे सगळे आपण या आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. जॉमेट्री हा टॉपिक जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. याचे सगळ्या कन्सेप्ट आहेत ह्या आपण तिसऱ्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. जर त्या तुम्ही पाहिल्या नसतील तर त्या पाहून घ्या. ओके, ठीक आहे. आता जॉमेट्री किती महत्त्वाचं आहे तर पहा, जॉमेट्रीवर आतापर्यंत 10 वर्षामध्ये टायर 1च्या एक्झाम सीजीएलची जी टायर 1ची एक्झाम आहे तर 10 वर्षात 32 प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढे काही जवळजवळ हे 12 आणि हे 11 23 जे टॉपिक आहेत ह्या 23 टॉपिकमध्ये सगळ्यात मेजर जास्तीत जास्त मार्क असणारा हा टॉपिक आहे. त्यामुळं तितकंच त्या टॉपिकला वेटेज द्या, महत्त्व द्या. जर ह्या टॉपिकचे कन्सेप्ट पाहिले नसेल तर तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण फक्त आणि फक्त कन्सेप्टच घेतलेले आहेत. ओके, आणि या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकचे काय घेणार आहेत, PYQ घेणार आहे. ओके, या पद्धतीने हे रिझनिंगचे टॉपिक आहेत. जॉमेट्री झाल्यानंतर म्हणजे मॅथ्सचे हाय वेटेजचे टॉपिक झाल्यानंतर आपण रिझनिंगचे हाय वेटेजचे टॉपिक पाहणार आहे. ओके, तर सुरुवात करतोय आपण जॉमेट्रीच्या PYQ ला. सुरुवात करतोय फर्स्ट क्वेश्चन पासून. इन अ ट्रायंगल PQR, इन अ ट्रायंगल PQR, ओके, P प्लस Q ऍडिशन 84 दिलेली आहे. P प्लस Q ह्या दोघांची ऍडिशन 84 आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ R. ओके, आता तुम्हाला प्रॉपर्टी माहिती आहे, अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R. ट्रायंगलच्या तीनही अँगलची ऍडिशन किती असते, 180 असते. ह्या दोघांची ऍडिशन 84 दिलेली आहे मला, प्लस अँगल R इज इक्वल टू 180. अँगल R इज इक्वल टू 180. हे 84 तिकडे जाऊन काय झाले, मायनस. म्हणजे मला वाटतं अँगल R इज इक्वल टू 96. म्हणजेच अँगल R किती आहे, 96. तर या पद्धतीने असे छोटे आणि सोपे प्रश्न विचारले जातात. जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल का तीनही अँगलची ऍडिशन 180 असते तर तुम्हाला काही करायची गरज नाही. एक अँगल दिलाय, दुसरा अँगल दिलाय, 180 मधनं 84 मायनस करा, 96 आन्सर तुम्हाला भेटेल. एवढं सॉल्व्ह फक्त मी करून दाखवलंय. तुम्हाला येत असेल तर एवढं सॉल्व्ह करायची काही गरज नाहीये. 180 मधनं फक्त 84 काय करायचे, मायनस करायचे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इन अ ट्रायंगल XYZ ए इज अ पॉइंट YZ. एक ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे. कोणता ट्रायंगल आहे, एक्स वाय आणि झेड. ओके, ठीक आहे. ए इज पॉइंट ऑन YZ वर ए हा एक पॉइंट आहे. ओके, सच दॅट, तर कसं आहे, एक्स ए म्हणजे हा इथे जॉईंट केलाय, एक्स ए इक्वल वाय ए. ह्या दोन लाईन काय दिलेल्या आहेत पहा, इक्वल दिलेल्या आहेत. एक्स वाय ए हा जो या ठिकाणचा अँगल दिलेला आहे तर हा किती दिलेला आहे, 50 डिग्रीचा दिलेला आहे. हा अँगल किती दिलाय, 50 डिग्रीचा दिलाय. त्यानंतर ए एक्स झेड हा जो अँगल आहे हा 19 डिग्रीचा दिलेला आहे. व्हॉट इज द डिग्री ऑफ मेजर झेड. तर तुम्हाला अँगल कोणाचा फाइंड आउट करायचा आहे, झेड अँगल फाइंड आउट करायचा आहे. आता जर झेड मला फाइंड आउट करायचा असेल तर मला अजून कोणता अँगल माहित पाहिजे, हा वाला अँगल माहित पाहिजे. म्हणजे पहा, एक्स ए झेड या ट्रायंगल मध्ये हा 19 आहे, मला झेड फाइंड आउट करायचा आहे. जर मला हा अँगल कळला तर ऑब्विसली मला काय करता येणार, झेड काढता येणार आहे. अजून दुसरी मेथड, जर मला हा मोठा एक्स वाय झेड मध्ये हा 19 आहे, हा 50 आहे, जर मला हा समजला तर मला पूर्ण हा समजणार आहे. म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन 180 मी मायनस केली तर मला झेड मिळणार आहे. सिंपल. ओके, मग आता तुम्हाला एक या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी यूज करायची, तर या ठिकाणी प्रॉपर्टी जी यूज करायची ती प्रॉपर्टी आहे, हा एक आयसोसेलेस ट्रायंगल आहे. आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे काय, ही जर 5 सेंटीमीटर असेल तर ही 5 सेंटीमीटर आहे. अपोजिट अँगल जे आहेत, ओके, इक्वल साईडच्या अपोजिट अँगल, म्हणजे ह्या साईडच्या अपोजिट अँगल आणि ह्या साईडच्या अपोजिट अँगल, हे अँगल सुद्धा काय असतात, इक्वल असतात. म्हणजे ट्रायंगल मध्ये दोन साईड इक्वल, त्यांच्या अपोजिट अँगल इक्वल, किंवा दोन अँगल इक्वल, त्याच्या अपोजिट साईड इक्वल, या पद्धतीने. म्हणजे आता जर मी पाहिलं या ट्रायंगल मध्ये मला ह्या दोन साईड इक्वल दिसत आहेत, म्हणजे याच्या समोरचा जो अँगल आहे आणि याच्या समोरचा अँगल आहे, हे दोन अँगल काय आहेत, इक्वल आहेत. म्हणजे हा जो अँगल आहे हा किती मिळाला मला, 50 मिळाला. म्हणजे मला हा पूर्ण एक्स जर मला काढायचा असेल तर तो किती येणार आहे, 50 प्लस 90 म्हणजे किती आले, 69. ओके, आणि हा जो अँगल आहे हा किती आहे, 50. ओके, जर मी ह्या दोनची ऍडिशन केली तर 9 इथे किती आले, 109, सॉरी 119. ओके, 119. हे कोणाची ऍडिशन मिळाली, एक्स आणि वायची. आताच याच्या आधीचा प्रश्न पाहिला आपण, ट्रायंगलच्या तीन अँगलची ऍडिशन किती असते, 180. अँगल एक्स प्लस वाय प्लस झेड ह्या तिघांची ऍडिशन 180 असणार आहे. पण ह्या दोघांची ऍडिशन तर 119 आहे. म्हणजे साधारण आपण 120 जर समजलं तर 180 मधून 120 गेले तर राहिले किती, 60. अजून एक कमी करा म्हणजे 61. म्हणजे पर्याय मला वाटतं न सॉल्व्ह करता ही तुमच्या समोर आलेला आहे. आले लक्षात.
तर या ठिकाणी ही महत्वाची प्रॉपर्टी आयडेंटिटी तुम्हाला काय करायची होती, यूज करायची होती. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. इफ द अल्टिट्यूड फ्रॉम टू व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल टू द अपोजिट साइड आर इक्वल देन द ट्रायंगल विल बी. म्हणजे एक ट्रायंगल तुम्हाला सांगितलंय आणि काय सांगितलंय, इथं जी अल्टिट्यूड काढलेली आहे, अल्टिट्यूड ही नेहमी परपेंडिक्युलर असते. अल्टिट्यूड म्हणजे हाईट. ओके, ही एक हाईट आहे आणि यापासून इथं जी हाईट टाकली ही जी हाईट आहे, ह्या दोनही ह्या हाईट काय सांगितलेल्या आहेत त्यांनी, इक्वल सांगितलेल्या आहेत. जर ट्रायंगल मध्ये दोन हाईट इक्वल असतील तर समजून चालायचं तो आयसोसेलेस म्हणजे ज्याच्या दोन बाजू इक्वल आहे. हे नीट लक्षात ठेवा. ओके, आता स्केलेन ट्रायंगल म्हणजे तीनही साईड वेगळ्या, 5 4 6 याला म्हणायचं स्केलेन ट्रायंगल. जेव्हा दोन साईड इक्वल 5 5 10 आहे असं समजा, तेव्हा याला आयसोसेलेस. आणि जेव्हा तीनही साईड इक्वल, ओके 5 5 आणि 5, तेव्हा त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल असं आपण म्हणतो. म्हणजे तीनही साईड इक्वल इक्विलॅटरल, दोन साईड इक्वल आयसोसेलेस आणि तीनही डिफरंट त्याला स्केलेन ट्रायंगल म्हणतो. आता इथं जर तुम्ही पाहिलं, मग तुम्ही म्हणाल सर साईड तर इक्वल दिलेल्या नाहीयेत, मग तुम्ही अल्टिट्यूड वरनं कसं काय म्हणता आयसोसेलेस ट्रायंगल असणार आहे तो. तर आता तुम्ही जर बेसिक पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला एक ट्रायंगल दिसतोय पहा, हा जो ट्रायंगल आहे हा एक ट्रायंगल या ठिकाणी तयार होतो आणि हा एक ट्रायंगल या ठिकाणी तयार होतो, बरोबर आहे. आता या ट्रायंगल मध्ये जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर हा एक 90 आहे, हा 90 आहे. दुसरी गोष्ट, त्यानंतर जर तुम्ही इथं पाहिलं ही एक साइड, ही त्यांनी काय सांगितलेली आहे, इक्वल दिलेली आहे, बरोबर आहे. आणि अल्टिट्यूड म्हणजे साइड अँगल साइड जर आपण पाहिलं ए आणि हा एक अँगल आहे, ह्या दोन अँगल मध्ये हे दोन अँगल एस एस टेस्टने काय होतात किंवा हायपोटेन्यूस साइडने काय होतात, कॉन्ग्रुएंट होतात. आणि हे जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले तर त्यांच्या साइड कशा असणार आहेत, इक्वल असणार आहेत. आणि म्हणून हे दोन ट्रायंगल इक्वल असतात आणि म्हणून त्याच्या अपोजिट दोन साइड काय असतात, इक्वल. म्हणजे तुम्हाला काय दाखवायचं आहे ऍट द एंड तुम्हाला दोन ट्रायंगल काय दाखवायचे, इक्वल दाखवायचे आहेत. तर या पद्धतीने तुम्ही ते इक्वल दाखवू शकता. आयसोसेलेस ट्रायंगल आपण त्याला म्हणतो. आले लक्षात. तर याचं उत्तर डायरेक्ट आहे. फक्त एक आयडेंटिटी लक्षात ठेवा, जर एका ट्रायंगल मध्ये दोन अल्टिट्यूड इक्वल असतील, म्हणजे याचं एक अजून एक्झाम्पल जर पाहायचं झालं, आपण पुन्हा त्या क्वेश्चनकडे जातोय. जर आपण याचा अजून एक एक्झाम्पल पाहिलं, दोन अल्टिट्यूड, तुम्ही राईट अँगल ट्रायंगल काढू शकता. पहा या ठिकाणी मी एक राईट अँगल ट्रायंगल काढला, या साइड पासून येणारी ही अपोजिटवर परपेंडिक्युलर आहे आणि इकडनं येणारी ही अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर आहे. आणि ह्या दोन साइड जर इक्वल असतील, बेसिक थीम आपण या ठिकाणी यूज केली काय, तर ह्या दोन काय झाल्या, ह्या ट्रायंगलच्या काय झाल्या, अल्टिट्यूड झाल्या. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे याच्या दोन साइड इक्वल आहे आणि म्हणून हा कोणता आहे, आयसोसेलेस ट्रायंगल. ह्या आयडेंटिटीने सुद्धा किंवा या टाइपनी किंवा या वेने सुद्धा तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे. तर पहा त्यानंतर आहे साइड BC ऑफ अ ट्रायंगल ABC is produced to point D. AB and AC and BC इक्वल आहे. ठीक आहे. ट्रायंगल आहे ABC काढूया आपण सुरुवातीला, त्याला नाव देऊया AB आणि C. जर मी BC एक्सटेंड केली, त्यांनी सांगितलं काय, सांगितलंय BC साइड प्रोड्यूस वाढवली कुठपर्यंत, D पर्यंत, ही D पर्यंत वाढवली. आता AC आणि BC इक्वल आहे, AC आणि BC इक्वल आहे, ह्या दोन साइड काय इक्वल दिलेल्या आहेत. अँड BAC हा जो अँगल या ठिकाणी दिलाय हा मला 70 दिलेला आहे. आता पहा जेव्हा मी ह्या अँगल 70 लिहिणार आहे तेव्हा मी याला पण लगेच 70 लिहून घेणार आहे, कारण त्याच्या अपोजिट अँगल. पहा आयसोसेलेसची ट्रायंगलची मगाशी प्रॉपर्टी काय पाहिली आपण, हे दोन साइड इक्वल म्हणून हे दोन अँगल इक्वल. तसंच जर साइड बदलल्या तर हे दोन अँगल इक्वल होणार आहे, आणि जर मी साइड बदलल्या तर हे दोन अँगल काय होणार आहेत, इक्वल होणार आहेत. मग या पद्धतीने हा 70 आहे, हा 70 लगेच लिहून घेतला मी. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ, काय सांगितलंय 2.5 इंटू काय सांगितलंय ACD ओके, मायनस 1.5 गुणिले कोण आहे ABC. आता 1.5 इथं हा लगेच मी या ठिकाणी काय लिहून घेतला 70. का बरं 70, ABC ला 1.5 मल्टिप्लाय केलं आणि तो 70 हे मला मिळालेलं आहे. दुसरी गोष्ट, आता मला कोण काढायचा आहे, ACD याचं मेजर काढण्यासाठी हा कोण आहे, एक्स्ट्रा अँगल आहे. कोणाचा, ट्रायंगलचा. आता ट्रायंगलचा एक्स्ट्रा अँगलची मेजर किती असतं, ह्या दोनची ऍडिशन करायची, ते एक्स्ट्रा अँगलचं मेजर असतं. त्याच्या शेजारचा सोडून उरलेल्या दोघांची ऍडिशन करायची. किंवा तुम्ही अजूनही म्हणू शकता 70 आणि 70 140 180 मधनं जर गेले, हा अँगल आणि हा अँगल तिघांची ऍडिशन 180 असणार. मग 180 न 140 गेले तर राहिले किती, खाली 40. हा 40 आहे म्हणजे हा किती असणार आहे, 180, कारण लिनियर पेअर. म्हणजे ऍट द एंड हा कितीचा होणार आहे, 140. ट्रायंगल एक्स्ट्रा ट्रायंगलची प्रॉपर्टी काय लक्षात ठेवा, हा ट्रायंगलचा कोणता आहे, एक्स्ट्रा अँगल, आणि याचं मेजरमेंट किती असतं, ह्या रिमोट इंटेरियर अँगल एवढं. ओके ठीक आहे. मग या प्रॉपर्टीने हा किती झाला, 140चा.
दॅट्स इट. आता काय करायचंय, दोनची वजाबाकी करायची. म्हणजे इथं जर मल्टिप्लिकेशन केलं, शून्य ठेवून घेतला, 25 चौक 100, आचाले 10, 25 एक 25 आणि 10 35. ओके, दोन नंतर पॉईंट आहे, दोन नंतर सॉरी एका नंतर पॉईंट आहे, एका नंतर मी पॉईंट दिला. त्यानंतर इथं जर पाहिलं 15 0 0, 15 5 75, 15 90, 90 आणि 105, बरोबर आहे. सॉरी एक नंतर पॉईंट आहे, सबट्रॅक्शन आहे. म्हणजे 350 मधून जर 105 गेले तर 10तनं 5 गेले, 5 राहिले. त्यातनं इथं किती 4, 4तनं 0 गेल्या 4 आणि 3तून 1 गेला 2, 245. ऑप्शन क्रमांक 1 ए. ओके, लक्षात आलं. तर या पद्धतीने एकदम सिंपल क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिलेला होता. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय. इफ द लेंथ ऑफ टू साइड्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल आर 6 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. एक आयसोसेलेस ट्रायंगल दिलाय आणि त्याच्या साइड ज्या दिल्यात 6 आणि 12 दिल्यात आणि तुम्हाला सांगितलंय थर्ड फाइंड द लेंथ ऑफ थर्ड साइड. तर तिसऱ्या बाजूची लांबी काढा. आता हा जर आयसोसेलेस आहे तर त्याच्या दोन बाजू इक्वल असल्या पाहिजेत. म्हणजे जर मी ह्या बाजूला 6 म्हणू शकतो किंवा असंही होऊ शकतं काय, जर ही 6 आणि ही 12 आहे तर ही 12 सुद्धा होऊ शकते. म्हणजे माझ्याकडे ह्या पॉसिबिलिटी, कारण त्यांनी काय सांगितलंय तो कोणता आहे, आयसोसेलेस. आयसोसेलेस म्हणजे काय, ज्याच्या दोन बाजू काय असतात, इक्वल असतात. ज्याच्या दोन बाजू इक्वल त्याला आपण आयसो म्हणतो. मग पॉसिबिलिटी एकतर काय 6 असण्याची किंवा 12 असण्याची. मग त्यापैकी माझा हा जो ऑप्शन आहे हा करेक्ट आहे. का, कारण ट्रायंगलची एक महत्वाची प्रॉपर्टी पहा, ए बी आणि सी, जर ट्रायंगलला 3 साइड असतील तर कोणत्याही दोन साइडची ऍडिशन ही तिसऱ्यापेक्षा जास्त येते, हे लक्षात ठेवा. म्हणजे काय, तर ए बी प्लस बी सी कोणत्याही दोघांची ऍडिशन ही ग्रेटर असते थर्ड पेक्षा, म्हणजे एसी पेक्षा. मी हे फक्त एकच केलंय, असं तुम्ही या ठिकाणी किती वेळा करू शकता, 3. कारण कोणत्याही दोन बाजूंची बेरीज. आता समजा मी ह्या दोनची बेरीज केली तर ती किती येणार आहे, 12. जर ती 12 आली तर ती 12 पेक्षा मोठी होती का, नाही होते. म्हणजे ही कंडिशनच ट्रायंगलची काय होते, सॅटिस्फाय होत नाही. आणि म्हणून इथं जर तुम्ही पाहिलं तर ह्या दोनची बेरीज 18 येते, ती 12 पेक्षा मोठी आहे. ह्या दोनची बेरीज पण 18 येते, ती ह्या 12 पेक्षा मोठी आहे. आणि जर ह्या दोनची बेरीज केली 24, ती 6 पेक्षा मोठी आहे. म्हणजे कोणत्याही दोन बाजूंची बेरीज केली तर ती तिसऱ्या बाजूपेक्षा ही नेहमी जास्तच आली पाहिजे. आणि तसं होत नसेल तर तो ट्रायंगल फॉर्म होत नाही, तो त्रिकोण फॉर्म होत नाही. म्हणून माझी जी कंडिशन आहे ती ही आहे. म्हणजे जी आन्सर फायनल असणार आहे ते कोणतं असणार आहे, 12 सेंटीमीटर. म्हणजे तिसरी साइड जी असणार आहे ती 6 नसून किती असणार आहे, 12 सेंटीमीटर. आलंय लक्षात, ठीक आहे. त्यानंतर जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. काय दिलाय पहा, इन ट्रायंगल एबीसी, एबी बरोबर 6, बीसी बरोबर 9 आणि एसी बरोबर 12. ओके, ठीक आहे. पहा, इन ट्रायंगल एबीसी, लगेच मेजरमेंट लिहून घेऊया आपण. ए बी आणि सी, ए बी बरोबर 6, बीसी बरोबर 9 आणि एसी बरोबर 12. ठीक आहे. इफ एडी इज अ अँगल बाय सेक्टर ऑफ अँगल बीएसी, बीएसी चा अँगल बाय सेक्टर म्हणजे हे दोन अँगल काय झाले, इक्वल आहे. ओके, ठीक आहे. वेअर डी इज अ पॉइंट ऑन बीसी, इथं जो पॉइंट आहे हा डी पॉइंट आहे. ओके, देन डीसी इज इक्वल टू, तर आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायला सांगितली, डीसी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. मग या ठिकाणी तुम्हाला कोणती प्रॉपर्टी यूज करायची, या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टी जी यूज करायची ती अँगल बाय सेक्टरची प्रॉपर्टी आहे. पहा, आता अँगल बाय सेक्टरची प्रॉपर्टी नक्की काय सांगते, बेसिक मध्ये आपण पाहिलेली आहेच. लेक्चर जर ते तुम्ही पाहिलं तर ते तुमच्यासाठी खरंच खूप खास आहे. ओके, तर ए बी सी हा एक ट्रायंगल आहे आणि इथं हा अँगल बाय सेक्टर आहे. आणि जर मला इथं अँगल बाय सेक्टर प्रॉपर्टी वापरायची असेल, इथं पॉईंट कोण आहे, डी आहे, तर मी जी साइड कट केली त्याच्यापासून रेशो चालू करणार आहे, त्याच्या एका पॉईंट पासून, म्हणजे कोणापासून, ए पासून. समजा मी इथं लिहिलं एडी अपॉन डीसी इक्वल, आता मला काय लिहायचंय, ए बी अपॉन बी सी, हा माझा रेशो. मग तसंच जर मी इथे लिहायचा प्रयत्न केला, आता जी साइड कट झाली तिथं मी कट कोणती झाली, एसी कट झाली, मग मी त्याच्या कोणत्याही एका पॉईंट पासून रेशो लिहायला सुरुवात करू शकतो, म्हणजे एकतर ए पासून किंवा सी पासून. मग आता इथं कट कोणती झालेली आहे, बीसी साइड कट झाली. म्हणजे आता माझा जो रेशो चालू होणार आहे तो रेशो मी माझा कोणत्या साइड पासून चालू होणार आहे, बी पासून किंवा सी पासून. ओके, जर समजा मी बी पासून चालू केलं तर काय होणार आहे पहा, मी इथे काय लिहिणार आहे, बी बी डी अपॉन डी सी इक्वल बी ए अपॉन ए सी. आता जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर मला डीसी काढायची, डी पासून सी हा जो पॉइंट आहे या ठिकाणी तो त्यांनी डी दिलाय, म्हणजे मला ह्या डीसी ची लेंथ काढायची. ओके, मला बीडी माहिती आहे का, नाही माहिती आहे, मला डीसी तर फाइंड आउट करायची. पण इथं जर तुम्ही पाहिलं तर बी ए ह्या दोनही लेंथ तुम्हाला माहिती आहे. बी ए किती आहे, ही 6 आहे आणि एसी किती आहे, 12 आहे. बरोबर आहे, म्हणजे यांचा जो रेशो तयार झाला 6 1 6, 6 2 12, बरोबर आहे. म्हणजे
बी ए अपॉन ए सी चा रेशो किती आला 1/2. म्हणजे याचा अर्थ बी डी अपॉन डी सी याचा रेशो पण काय येणार आहे 1/2. पहा काय बी डी अपॉन डी सी याचं उत्तर पण काय आलं पाहिजे 1/2 आलं पाहिजे. पण टोटल लेंथ किती आहे नाही. टोटल लेंथ किती आहे नाही. पहा आता इथं एक कॅल्क्युलेशन तुमच्या लक्षात येते का पहा समजून घ्या. ह्या 9 ला अशा दोन भागात तोडायचंय का इथे एक नंबर लिहायचा आहे आणि इथे एक नंबर लिहायचा आहे. उत्तर आलं पाहिजे 1/2. लक्षात घ्या. आता याच्यात कंपोनेंडो डिव्हिडेंडो बेस ऍड करा हे वेगळं वेगळं आहे. पण लक्षात ठेवा काय करायचं. आता सिंपल वे तुम्हाला एक सांगून ठेवतो. पहा टोटल एक वरती एक आणि खाली 2 आहे म्हणजे टोटल 3 पार्ट आहे. टोटल किती पार्ट आहे 3. मग ह्या 9 चे 3 पार्ट करा. जर 9 चे मला 3 पार्ट करायचे असेल तर मी 3 ने त्याला डिव्हाइड करेन. 3 त्रिक 9 म्हणजे एक पार्ट कितीचा आला 3 जणांचा. त्यापैकी एक पार्टला वरती ठेवा आणि 2 पार्ट खाली घ्या. म्हणजे 2 पार्ट म्हणजे किती आले 6. पहा 9 चे मी टोटल किती पार्ट केले 3 पार्ट केले. एक पार्ट 2 पार्ट 3 पार्ट का टोटल रेशो किती आहे 1 आणि 2 म्हणजे टोटल 3 पार्ट आहे. 3 पैकी काय केलं मी एकाला एक वरती ठेवला 2 पार्ट खाली ठेवले म्हणजे यांचा रेशो पण किती येणार आहे 1/2 झालं. म्हणजे ही जी लेंथ आहे ही 3 आहे आणि ही किती आहे 6 म्हणजे डीसी मला किती मिळालं 6 मिळालं. म्हणजे माझं जे फायनल आन्सर आहे ते किती आहे 6 ऑप्शन क्रमांक बी. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन या ठिकाणी काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा आता काय दिलंय नेक्स्ट क्वेश्चन इन अ इक्विलॅटरल क्वाड्रिलॅटरल एबीसीडी. आता एक क्वाड्रिलॅटरल आहे ए बी सी आणि डी. ओके ए बी इक्वल बी सी. ए बी ला इक्वल बी सी आहे. त्यानंतर एडी ला इक्वल डी सी आहे. ह्या साईडला ही साईड इक्वल. एबीसी 68 आहे. ए बी सी 68 आहे. ए बी सी 68. ओके ठीक आहे. त्यानंतर आहे ए डी बी हा जो अँगल आहे हा किती दिलाय त्यांनी 2y - 7. बीडीसी हा जो आहे हा 33 आहे. ओके आणि डीबीसी ओके म्हणजे एबीडी इथं प्रिंटिंग मिस्टेक असणार आहे. एबीडी अँगल असला पाहिजे एबीडी. ओके म्हणजे आपण इथं थोडीशी दुरुस्ती करून घेऊया. हा जो अँगल आहे हा किती दिलाय त्यांनी 68 आहे. ओके आणि डीबीसी हा किती दिलेला आहे त्यांनी इथलं मेजर इथं लिहितोय मी 3x + 2 हा इथं दिली. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 2x + 3y. जर 2x + 3y ची व्हॅल्यू मला काढायची असेल तर मला x ची व्हॅल्यू माहित पाहिजे आणि मला y ची व्हॅल्यू माहित पाहिजे. बरं मग आता इथं मी x आणि y ची व्हॅल्यू कशी काढणार आहे. आता जर तुम्ही बारकाईने नीट ट्रायंगलचं ऑब्झर्वेशन केलं तर एबीडी हा एक ट्रायंगल आहे आणि सीबीडी हा एक ट्रायंगल आहे. एबीडी सीबीडी ह्या दोन ट्रायंगलला एबी ला इक्वल कोण आहे बीसी. एडी ला इक्वल कोण आहे डीसी. म्हणजे या ट्रायंगलची ही बाजू ट्रायंगल नीट समजून घ्या. हे एक वरचा ट्रायंगल आहे आणि एक खालचा नाही. ह्या बाजूला ही बाजू इक्वल आहे या बाजूला ही बाजू इक्वल आहे आणि ही कॉमन साइड आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल यस टेस्टनुसार काय इक्वल आहे. जर ते इक्वल आहेत तर ऑब्विसली या अँगलचं मेजर जे असणार आहे तेवढंच ह्या अँगलचं असणार आहे आणि जेवढं या अँगलचं मेजर आहे तेवढंच ह्या अँगलचं मेजर. कारण ए ला कोणता इक्वल आला आता सी इक्वल आला. आणि म्हणून जर हे दोन अँगल इक्वल आहे तर मला सरळ सांगितलंय वरती जो आहे तो 2y - 7 आहे आणि खाली जो आहे तो 33 आहे. हे दोन अँगल इक्वल आहेत. त्यानुसारच मला अजून काय सांगितलं यांनी का 3x + 2 = हा 68 ला इक्वल आहे. आले लक्षात. म्हणजेच इथं काय झालं 2y = 33 हे प्लस झाले तिकडे जाऊन म्हणजे 2y = किती आले 40. म्हणजेच y टू डिवाइडला गेला 2 ने जर डिवाइड केलं तर किती मिळालं तो 20. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आहे 20. म्हणजे इथं जो प्रश्न बरं ठीक आहे आपण आधी x ची व्हॅल्यू काढून घेऊया. अजून इथं जर पाहिलं तर याला तुम्ही तिकडे पाठवणार आहे म्हणजे 3x = 68 - 2 म्हणजे 3x = 66 म्हणजे x = 66/3 म्हणजे x = 3 दुने 6 आणि 3 दुने 6. ओके म्हणजे x व्हॅल्यू किती आली 22. आता तुम्हाला जो प्रश्न दिलाय तो प्रश्न काय 2x + 3y
2 x ची व्हॅल्यू किती दिली त्या ठिकाणी 22 प्लस 3 y ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 40 म्हणजे इथे किती आले 22 दुने 44 प्लस 4 त्रिक 12 म्हणजे 120 ऍडिशन म्हणजे 120 आणि 44 164 सॉरी 22 दुने 44 2 x ची व्हॅल्यू किती आली x ची व्हॅल्यू 22 आहे 3 दुने 6 3 दुने 6 x 22 22 दुने 44 बरोबर आहे आणि 3y y ची व्हॅल्यू किती आली सॉरी आपल्या इथं भागाकार चुकलेला आहे ठीक आहे y ची व्हॅल्यू इथं 40 नाही 20 आहे भागाकार बरोबर आहे सॉरी इथे 40 आहेत मी ही 40 कन्सिडर केली y इज इक्वल टू ठीक आहे तर काय y इज इक्वल टू किती आहे 40 20 सॉरी म्हणजे इथे जर मी 20 ठेवलं तर 20 तरी किती होणार इथं 60 60 आणि 40 100 आणि 100 104 पर्याय क्रमांक किती आहे 2 बी आले लक्षात ठीक आहे थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक माझ्याकडनं ठीक आहे तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण क्वेश्चन नंबर 8 क्वेश्चन नंबर 8 काय दिलाय पहा इन ट्रायंगल ABC DE पॅरलल BC हा ट्रायंगल दिलाय ट्रायंगल ABC आणि DE पॅरलल काय सांगितले BC म्हणून मी या पद्धतीने डायग्राम काढली आता त्यांनी काय सांगितले 5AE इक्वल 3EC बरोबर म्हणजे इथं जर मी पाहिलं तर एईला मी जर जागेवर ठेवलं तिकडनं मी EC ला बोलून घेतलं तर तिकडच्या 3 जागेवर ठेवून मी इकडच्या 5 ला डिवाइडला पाठवेल म्हणजे AE तिकडनं बोलून घेतलं 5 ला तिकडे पाठवलं मग AE अपॉन EC म्हणजे हे किती आहे 3 आणि हे किती आहे 5 म्हणजे टोटल 8 पार्ट आहेत त्या 8 पार्ट पैकी 3 वर्षाले दिले खाली 5 दिले ओके ठीक आहे आता त्यांनी काय सांगितले AB A पासून B पर्यंत किती आहे सॉरी 64 पार्ट आहे देन द व्हॅल्यू ऑफ DB तर D पासून B पर्यंतची व्हॅल्यू काढा सेम पॅटर्न 8 पैकी वरच्याला 3 खालच्याला 5 आहे मग टोटल पार्ट किती आहेत 8 मग आपल्याला काय करायचे 64 चे सुद्धा 8 पार्ट करायचे त्यातले 3 वरती द्यायचे खाली 5 ठेवायचे मग 64 म्हणजे थोडक्यात 6.4 आहे याचे जर मला 8 पार्ट करायचे असेल तर एक पार्टची व्हॅल्यू किती म्हणून मी त्याला 8 ने डिवाइड करणार 8 ने डिवाइड केलं 0.8 आलं म्हणजे एक पार्ट कितीचा आहे 0.8 चा आहे त्यापैकी मला बेसची व्हॅल्यू काढायची बेसला किती पार्ट द्यायचे त्यांचे 5 म्हणजे 0.8 ला मी जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर 8 पंचे 40.1 आहे म्हणजे उत्तर किती आलं 4 म्हणजे हे किती येणार आहे 4 पर्याय क्रमांक 4 डी ऑप्शन डी आलं तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा इफ टू स्ट्रेट लाईन आर कोइन्साइडिंग with the each other then the number of points intersect is r जर एक लाईन आहे आणि दुसरी लाईन ही त्याच लाईनवर कोइन्साइड होतीये तर त्यांनी असं विचारलंय किती पॉइंट एकमेकांना इंटरसेक्ट झाले पाहता दोन लाईन पॅरलल असेल तर किती पॉइंट इंटरसेक्ट होतात एक पण नाही जर या पद्धतीने इंटरसेक्ट असेल तर एकच पॉइंट इंटरसेक्ट झाला पण या पद्धतीने दोन लाईन एकमेकांवर जर लाई होत असेल तर किती पॉइंट इंटरसेक्ट झाले इन्फिनाइट मेनी सांगू शकत नाही इतके पॉइंट काय झालेले आहेत या ठिकाणी इंटरसेक्ट झालेले आहेत म्हणजे इन्फिनिटली मेनी पॉइंट्स इंटरसेक्शन पर्याय क्रमांक 1 ओके अतिशय बेसिक लेवलचा या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला होता ठीक आहे त्यानंतर आहे नेक्स्ट पहा इन अ सर्कल विथ सेंटर ओ एक सर्कल आहे आणि त्याचा सेंटर जो आहे तो ओ दिलेला आहे ओके आपण सर्कल घेऊया ठीक आहे आता या ठिकाणी एक सर्कल दिला हे एक सर्कल आहे आता त्याचा जो सेंटर आहे तो काय सांगितलं त्यांनी ओ सेंटर सांगितलं आर्क एबीसी किती दिलाय इज 138 म्हणजे थोडासा जास्त घेऊ हा जो आर्क आहे आर्क म्हणजे कडा इथं नाव देऊ ए इथं बी आणि इथं सी याचं मेजर जे आहे ते सबस्टेंड अँगल 138 आर्क एबीसी सबस्टेंड अँगल म्हणजे आर्क एबीसी ने जो अँगल सेंटरला तयार केलाय त्याचं मेजर किती आहे 138 ऍट द सेंटर आहे पाहिजे द chord AB is produced at point P
जर ही ए बी ही जी कॉर्ड आहे ही एक्सटेंड केली पॉइंट पी पर्यंत, इथं पॉइंट पी दिला, देन द मेजर ऑफ CBP तर ही इथं जॉईंट केलं. आता तुम्हाला या अँगलचं मेजर काढायचं. आता सिंपल वे आहे पहा, जर याचं तुम्हाला मेजर काढायचं असेल तर तुम्हाला याचं मेजर माहित पाहिजे, कारण हे दोघं काय आहेत, लिनियर आहे. लिनियर पेअर म्हणजे काय, लिनियर पेअर म्हणजे एका स्ट्रेट लाईन मध्ये जे दोन अँगल येतात त्यांची ऍडिशन नेहमी 180 असते. ओके, मग ह्या दोन अँगलची ऍडिशन जर 180 आहे, जर तुम्हाला याचा अँगल फाइंड आउट करायचा तर तुम्हाला याचं माहित पाहिजे. म्हणजे जर मला हा अँगल फाइंड आउट करायचा तर मला हा माहित पाहिजे. मग मला हा कसा माहित होणार, सगळ्यात इम्पॉर्टंट, मला हा अँगल माहित कसा होणार. मग आता हा अँगल माहित होण्याचं कारण काय, पहा नीट, हा जो अँगल आहे हा माहित होण्याचं रिझन, हा 138 आहे, सेंट्रल अँगल आहे, याचा अर्थ हा जो अँगल आहे हा पण 138 चा. आता तुम्ही जर पाहिलं तर सेंट्रल अँगल आहे हा. ओके, हा जो आर्क आहे, आता पहा हा जो आर्क आहे उरलेला, याचं मेजरमेंट किती, तर 360 मधून मी 138 काय करणार, मायनस करणार. जर मी मायनस केले, इथं 10 मधून 8 गेले 2, इथं किती आले 5, 5 न 3 गेले 2 आणि इथं 2, 222. आता पहा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आहे. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय सांगतो, जर अँगल सर्कल वर तयार होत असेल तर त्याचं मेजर त्यांनी इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या हाफ असतं. म्हणजे हा जर 100 असेल तर हा असतो 50. म्हणजे याचा अर्थ हा जर सर्कल, पहा हे सर्कलच्या कुठे होतं, सेंटरला, म्हणजे हा 138 असेल तर हा पण 138. म्हणजे सेंट्रल अँगल थेरम काय सांगतो, सेंट्रल अँगल थेरम सांगतो हा जर 100चा असेल तर हा पण 100चाच असतो. पण इन्स्क्राइब्ड अँगल जो सर्कल वर तयार होतो, हा सर्कलच्या सेंटरला तयार झालाय, हा सर्कल वर तयार झालाय, याच्या हाफ हा असतो, याचा आणि याचं मेजर काय असतं, सेम असतं. ओके, मग आता इथं जर पाहिलं तर हा कोण आहे, सेंट्रल अँगल आहे, म्हणजे हा 138 आहे, म्हणजे हा आर्क आणि हा अँगल सेम असणार. उरलेला जो आर्क आहे तो 360 मधनं वजा केल्यामुळे तो 222 आला. 222च्या निम्मे म्हणजे हा तुम्हाला अँगल मिळाला, तो आला 111. तो किती आला, 111. आता तुम्हाला आत्ताच आपण मगाशी पाहिलं काय, हा जो अँगल आहे हा आणि प्लस हा, ह्या दोनची ऍडिशन किती असणार आहे, 180 असणार आहे. 111 जर तुम्ही मायनस केले, 110 जर मायनस केले 180 मधनं, साधारण 70 राहतात, अजून एक मायनस करा म्हणजे 69. म्हणजे जो पर्याय क्रमांक आहे तो या ठिकाणी डी आहे. लक्षात आलं, म्हणजे तुम्हाला या अँगलचं मेजर कळलं. हा अँगल जो तयार झाला हा सर्कलवर तयार झाला आणि यांनी हा आर्क घेतला होता, त्या आर्कचं मेजर 222 होतं, त्याच्या निम्मे केले ते 111 आलं, 180 मधनं 111 वजा केले ते 69 आले आणि या पद्धतीने तुम्हाला आन्सर मिळालेलं आहे. आले लक्षात, तर यासाठी तुमच्या ह्या दोन कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे, त्यासोबतच लिनियर पेअर अँगल. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आता पहा काय क्वेश्चन दिले, इन अ फिगर शोन अबव द क्वाड्रिलॅटरल, अबव नाही आपण खाली घेतलेली, ठीक आहे, क्वाड्रिलॅटरल PQRS has its vertex on a circumference, त्या circumference वर त्याचे vertices of the circle of a center O. QOS याचं मेजरमेंट पहा त्यांनी किती दिलंय, 20x. याचं मेजर किती आहे, 20x. म्हणजे हा जो आर्क असणार आहे हा किती असणार आहे, 20x चा. ओके, त्यानंतर आहे QRS हा सर्कल, पहा हा सर्कल वर तयार झालाय, हा सेंटरला तयार झाला म्हणून आर्क तेवढाच, पण हा सर्कल वर असल्यामुळे त्यांनी कोणता आर्क घेतलाय, त्यांनी एवढा आर्क घेतलाय. म्हणजे हा जर 26 आहे तर आर्क किती असणार आहे, 52, त्याच्या दुप्पट 52x. आणि ह्या दोनची ऍडिशन किती येणार आहे, 360. पहा सेंट्रल अँगल म्हणून तो 20च, हा त्याच्या दुप्पट येणार कारण तो त्याच्या निम्मा होता. आत्ताच आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये पाहिलं 52 आणि 20. ओके, म्हणजेच हे झालं. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स, तर एक्स ची व्हॅल्यू काढा. सिंपल क्वेश्चन झालं. उत्तर काय करणार आहे, 360 तिकडे किती आले 72x. ओके, 72 डिवाइडला येणार आहे 360 भागिले 72, बरोबर काय आलं x. 36 एक 36 0, 36 दुने 72, बे एक बे, बे पंचे 10, म्हणून x ची व्हॅल्यू किती आली 5. आणि हेच तुमच्या समोरचा असलेला आन्सर आहे 5, पर्याय क्रमांक 2. आले लक्षात, तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सोडवायचा होता. ठीक आहे, आलो आपण नेक्स्ट क्वेश्चन. काय दिला नेक्स्ट क्वेश्चन, द टू सर्कल इंटरसेक्ट ऍट पॉइंट P अँड Q. पहा, इफ टू सर्कल इंटरसेक्ट ऍट पॉइंट P अँड Q, दोन सर्कल आहेत ते P आणि Q मध्ये काय होतात, एकमेकाला इंटरसेक्ट होतात. आपण दोन सर्कल काढूया इंटरसेक्ट होणार आहे या पद्धतीने आणि या पद्धतीने. ठीक आहे,
डन. आता इथे जो पॉइंट आहे, हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आहे पी आणि हा पॉइंट आहे क्यू. क्यू हा पॉइंट आहे. ओके. पी आर अँड पी एस डायमीटर्स. पी आर आणि पी एस, पी आर पी एस हे डायमीटर आहे. डायमीटर असल्यामुळं पी आर मी इकडे घेतला आणि पी एस म्हणजे हा दुसऱ्याचा डायमीटर आहे. आपण असं या पद्धतीने घेऊ पी एस. ओके. हे डायमीटर आहेत, हे सर्कलचे सेंटर आहे असं कन्सिडर. डायमीटर्स ऑफ टू सर्कल. व्हॉट इज द पी क्यू आर? पी क्यू आर, पी क्यू आर म्हणजे ही लाईन जर मी इथं जॉईन केली आणि ही लाईन जर इथं जॉईन केली तर मला त्यांनी विचारलंय पी क्यू आर इथं कोणता अँगल येईल, तर तो 90 डिग्रीचा अँगल येईल. तुम्ही म्हणाल कसं काय? आता इथं तुम्हाला प्रॉपर्टी माहित पाहिजे. ऍक्च्युली सर्कमफरन्सची हाफ सेमी सर्कलची प्रॉपर्टी काय? जर तुम्ही पाहिलं हा हाफ सर्कल. ओके. आता तुम्ही पहा, जर मी हा हाफ सर्कलवर एक इन्स्क्राइब्ड अँगल तयार केला, आताच आपण त्याची प्रॉपर्टी पाहिली, हा सर्कलवर तयार होतो. याचं मेजरमेंट किती असतं इन्स्क्राइब्ड अँगलचं? त्यांनी इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या हाफ असतं. त्याने आर्क एवढा घेतलाय त्याच्या हाफ, म्हणजे आता सेमी सर्कल असल्यामुळे याचं मेजर किती आलं? 180. वरती पण मेजर किती? 180. या 180च्या हा हाफ असणार, म्हणजे हा किती येणार आहे? 90. म्हणजे सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राइब होणारा जो अँगल आहे, हा अँगल नेहमी काय असतो? 90 डिग्रीचा असतो. आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर पी आर हा काय? डायमीटर आहे. आणि हे जर पाहिलं तर तुम्ही सर्कल आहे आणि इन्स्क्राइब हा सेमी सर्कल मध्ये झाला, म्हणून याचं मेजरमेंट किती येणार आहे? 90 डिग्री येणार आहे. ओके. म्हणजे डायग्राम थोडीशी फसवी तुम्हाला दिलेली होती या ठिकाणी. ओके. पण त्याचा काही इम्पॅक्ट नाहीये जर तुमची प्रॉपर्टी पार्ट असेल तर. नेक्स्ट काय या ठिकाणी पहा, ट्रायंगल एबीसी इज अ राईट अँगल विथ एबीसी इक्वल 90. पहा काय सांगितलंय, एबीसी राईट अँगल विथ बी 90 आहे, म्हणजे एक राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे. ओके. ए बी आणि सी हा बी 90 डिग्री. ए बी मेजर ऑफ ए बी किती दिली आहे? 28. ओके. अँड बी सी 96. BC 96. फाइंड द एरिया ऑफ सेंटीमीटर स्क्वेअर ऑफ अ सर्कमफरन्स ABC. म्हणजे या तिघांना घेऊन जे सर्कल बनलंय त्या सर्कलचा एरिया तुम्हाला काय करायचा आहे? फाइंड आउट करायचा आहे. ओके. पायची व्हॅल्यू 3.14. आता सिंपल क्वेश्चन आहे. हे किती दिलेलं आहे? 28. हे आणि हा काय? हायपोटेन्यूस. आत्ताच आपण कन्सेप्ट पाहिली का जर हा 90 होत असेल, हा सर्कल वर तयार होतोय, याचा अर्थ हा जो आर्क आहे हा 180चा आहे. म्हणजे हे जे सर्कल आहे हा जर आर्क 180चा आहे तर हा काय आला? त्याचा डायमीटर आला. जर तुम्हाला याची लेंथ मिळाली तर तुम्हाला त्याच्या फक्त काय करायचंय? हाफ करायचंय. म्हणजे तुम्हाला इथं काय मिळणार आहे? रेडियस. आणि रेडियस मिळाली तर तुम्हाला काय करायचंय? एरिया. तुम्हाला काय करायचंय? फाइंड आउट करायचंय. फाइंड द एरिया. आपल्याला एरिया काढायचा. मग एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय? पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू किती घ्यायची? 3.14. आर किती आहे? माहित नाही. ओके. मग मला जर एरिया फाइंड आउट करायचा आहे, मला ही व्हॅल्यू आर ची काढायची. मग आर मी कसा काढणार? बेसिक फॉर्म्युला आहे माझ्याकडे, पायथागोरसचा थेरम. काय करणार मी? एसी चा स्क्वेअर. पहा इथं लिहितो मी. एसी चा स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे? एबी चा स्क्वेअर प्लस बीसी चा स्क्वेअर. म्हणजे इथं काय होणार आहे? 28 चा स्क्वेअर अधिक 96, 96 चा स्क्वेअर. 28 चा स्क्वेअर, 28 चा 25 चा 625, 784. 28 चा स्क्वेअर किती आहे? 784 प्लस 96. 96 चा किती आहे? पहा आता 96 म्हणजे ही कोणाच्या जवळची संख्या आहे? 100च्या जवळची संख्या. आता याची एक आयडेंटिटी तुम्हाला पाठ करायची किंवा लक्षात ठेवायची आहे. प्रॅक्टिसनी ती लक्षात राहते. 96. आता 96 चा वर्ग कसा करायचा? पहा 100 व्हायला किती कमी आहे? 4. म्हणून 4 चा वर्ग मी या ठिकाणी लिहिला 16. बरोबर आहे. 4 चा वर्ग 16. आता जो 96 आहे त्याच्यातून अजून 4 मायनस करा, म्हणजे तो 92. ही आयडेंटिटी या ठिकाणी तुम्ही यूज केलेली आहे. ओके. प्रॉपर्टी लक्षात ठेवा. 96 कंप्लीट व्हायला किती बाकी होते तुमचे? 4. मग 4 चा वर्ग 16 लिहून घेतला. आणि आता काय करायचं? 96 आहे त्यातून अजून एकदा 4 मायनस करायचे, 92. तुम्हाला 96 चा वर्ग मिळालेला आहे. आता ह्या दोनची काय करायची? बेरीज. ती बेरीज करून झाल्यानंतर तुम्हाला कोण मिळणार आहे? एसी चा वर्ग. आता ती बेरीज करूया आपण इथं. जर इथं पाहिलं 6 4 10, हाताला 1, 8 परत 0 आला, हाताला 1, 7 3 परत 10, हाताला 1, आणि इथं आले किती? 10,000. मग हे 2 शून्य आणि हे 2 शून्य, म्हणजे 2 शून्य मी ठेवून घेतले. 2 शून्य 2 शून्य, ह्या दोघां मिळून आणि म्हणजे किती आले? 100. 10 कोणाचा वर्ग आहे? हा 100चा वर्ग आहे.
म्हणजे AC किती आहे 100. ओके, इथं काय होतं ACचा काय होता हा वर्ग होता. 10,000 कोणाचा वर्ग आहे 100चा आहे. पहा तुम्ही करून पहा AC बरोबर 100. जर 100 आहे तर हे किती आहे 50 आणि हे पण किती आहे 50. म्हणजे मला रेडियस मिळाली. म्हणजे इथं मी काय लिहिणार आहे 50 गुणिले 50 म्हणजे जे काय उत्तर येईल त्याला मला फक्त काय करायचंय 3.14 ने मल्टिप्लाय करायचंय. गुणाकार करा, बेसिक कॅल्क्युलेशन आहे, त्याच्यावरनं तुम्हाला इथं काय मिळणार आहे आन्सर मिळणार आहे. आता गुणाकार मात्र तुम्ही सहज सिंपल करू शकता. ओके ठीक आहे, आलो आपण नेक्स्ट क्वेश्चनला. काय सांगितलंय पहा, इट इज अ वे possible to draw a circle passing through dot dot non collinear point in a plane. सर्कल किती पॉइंट मधनं तुम्ही पास झालेलं काढू शकता तर 3 पॉइंट मधनं, 3 नॉन कोलिनियर. कोलिनियर म्हणजे काय एका स्ट्रेट लाईन मध्ये, आणि नॉन कोलिनियर म्हणजे एका स्ट्रेट लाईन मध्ये ते नाहीयेत. जर तुम्हाला रॅन्डम 3 पॉइंट दिले आणि तुम्हाला सांगितलं याच्यातून जाणार सर्कल काढू शकता का, 100% ते तुम्ही सर्कल काढू शकता. माझा पॉईंट हा जरा जवळ आला, ठीक आहे. पण कोणतेही 3 पॉइंट जर तुम्हाला दिले नॉन कोलिनियर तर त्यातून तुम्ही काय काढू शकता सर्कल काढू शकता. सिंपल आहे. 3 लक्षात ठेवत चला, 3 नॉन कोलिनियर पॉइंट मधून तुम्ही काय ड्रॉ करू शकता सर्कल ड्रॉ करू शकता. ओके ठीक आहे. त्यानंतर आहे काय सांगितलंय, द रेडियस ऑफ अ सर्कल इज 12.5 सेंटीमीटर. रेडियस ऑफ अ सर्कल 12.5 सेंटीमीटर and length of one chord is 11 सेंटीमीटर. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम अ सेंटर. अतिशय महत्वाची प्रॉपर्टी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. पहा सर्कल घेतलेल्याचे आपण या ठिकाणी एक सर्कल मी ड्रॉ केलं. त्या सर्कलला मी काय काढलं रेडियस ऑफ अ सर्कल 12.5. इथून मी एक रेडियस काढली, याला मी म्हटलं 12.5. ओके, त्यानंतर द लेंथ ऑफ वन साइड वन कॉर्ड इज 11 सेंटीमीटर. एक कॉर्ड आहे. ओके, समजा आपण इथं ओ नाव दिलं, इथं ए आणि बी नाव दिलं आणि याची लेंथ 11 आहे. ओके, तर आपल्याला सांगितलंय इथून हे डिस्टन्स किती आहे. जर हे टोटल 11 असेल तर हे किती आलं 5.5. लक्षात ठेवा, ही लेंथ किती आली 5.5. आता तुम्हाला हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं, हे लेंथ तुम्हाला फाइंड आउट करायची. हे 12.5 हे 5.5. अंडरस्टँड, हे 12.5 5.5 आणि बाय पायथागोरस थेरम. पहा सर्कलच्या सेंटर पासून कॉर्डला जर तुम्ही परपेंडिक्युलर लाईन काढली तर ती कॉर्डला बायसेक्ट करते, 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करते. म्हणजे 11चं 5.5 5.5 झालं. रेडियस तर माहिती आहे. मग आता इथं काय करणार तुम्ही हायपोटेन्यूजचा स्क्वेअर म्हणजे किती 12.5चा वर्ग बरोबर. इथं नाव देऊया आपण समजा सी, तर ओसीचा स्क्वेअर प्लस एसीचा स्क्वेअर. ओके, मग एसीला इकडे बोलून घेतलं. एसीची व्हॅल्यू किती 5.5. मी डायरेक्ट त्या ठिकाणी लिहितो 5.5चा वर्ग, कारण इकडे मी आकडा लिहिलेला आहे. सॉरी 5.5चा वर्ग. मग याला जर मी इकडे पाठवलं तर 12.5चा वर्ग मायनस 5.5चा वर्ग बरोबर ओसीचा वर्ग. आता पहा इथं मला ए वर्ग मायनस बी वर्ग हा फॉर्म्युला जर वापरला तर मला कॅल्क्युलेशन अजून सोपं होईल. म्हणजे इथं मी काय करणार आहे 12.5 अधिक 5.5 ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा तुमचा ए हा बी आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं एक्सपेन्शन माहिती आहे तुम्हाला काय होतं ते ए प्लस बी ए मायनस बी. कारण इथं 12.5चा वर्ग करावा लागणार, इथं 5.5चा करावा लागणार आणि मग त्या दोघांचं सबट्रॅक्शन, मग परत स्क्वेअर रूट. त्यापेक्षा हे बेटर आहे. ओके, मग 12.5 वजा 5.5 इज इक्वल टू काय ओसीचा वर्ग. 12.5 मधनं 5.5 गेले, सॉरी अधिक, म्हणजे 12 आणि 5 17 आणि 18 म्हणजे इथं आले 18. आणि इथं जर पाहिलं तर 12.5 मधनं 5 पॉईंट गेले म्हणजे 12तनं 5 गेले 7, अजून एक गेला 6, 18 पंच सॉरी 7 ना वजा बाकी करताय तुम्ही. ठीक आहे, म्हणजे 12तनं 5च गेले, थोडक्यात 7 राहिले. ओके, ओसीचा काय वर्ग. इथं किती आले अंडर रूट 18 साठी 126 अंडर रूट 126. 126 काय आलं अंडर रूट आलं, कारण 18 126 इथे लिहितो मी 126 ही काय आली ओसीची स्क्वेअरची व्हॅल्यू आली. ओके, आता अंडर रूट 126. आता जर तुम्ही पाहिलं तर इथं 126 कोणाचा स्क्वेअर नाही. ओके, मग त्याचं रूट कसं काढलं. इथं जर तुम्ही पाहिलं तर साधारण 11.2 13.2 10 आणि 12 अशी ऑप्शन दिसतात. इथे 126 आले. 126 कोणाचाही वर्ग नाहीये. मग अशा वेळेस उत्तर कसं काढणार. तुम्हाला माहितीये 11चा वर्ग हा किती आहे 121. 11चा वर्ग किती आहे 121. ओके, आणि 12चा वर्ग किती आहे 144. म्हणजे 11 हा जो नंबर आहे 126 हा 11 पॉईंट समथिंग असू शकतो, तो 13 तर असू शकत नाही. 10चा विषय येत नाही. 12चं ते 144 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय पहिला 11.2.
आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन या ठिकाणी काय करायचा होता, सोडवायचा होता. त्यानंतर हे पहा, त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलाय, XAB and XCD काय सांगितलंय, XAB आणि XCD are two second to circle XA 18, XB 22, XC 24, then find the value of XD in centimeter. ओके, एक सर्कल. आता एक सर्कल आहे आणि त्याला काय सांगितलंय तुम्हाला, 2 सेकंड. या पद्धतीने 2 सेकंड मी काढल्या, त्यांनी सांगितलं 2 सेकंड्स. ओके, XAB आणि XCD. ओके, X कॉमन पॉइंट आहे, XAB XCD. आता तुम्ही सर ही डायग्राम तुम्ही अशी कशी काढली, पहिली गोष्ट X कॉमन पॉइंट, कॉमन पॉइंट मधनं गेलेल्या ह्या सेकंड आणि 3 नावं का दिली, ऑब्विसली ह्या 3 नावावरनच मी ठरवलं का X हा कॉमन आहे आणि त्या इंटरसेक्ट या पद्धतीने झाल्यामुळे त्यांची सिक्वेन्सची नाव या पद्धतीने काही केली आहेत, लिहिलेली आहे. ओके, मग आता त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, X पासून A पर्यंत 18 आहे आणि A पासून B पर्यंत 22 आहे, बरोबर आहे. त्यानंतर हे 22 आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर X पासून C पर्यंत 24 आहे आणि तुम्हाला सांगितले फाइंड द व्हॅल्यू ऑफ XD. XD ही टोटल तुम्हाला व्हॅल्यू काढायची, बरोबर आहे. आता इथं जो रूल आहे इंटरसेक्शन, जर 2 सेकंड बाहेर जर इंटरसेक्ट होत असेल तर याचा रूल नीट समजून घ्या. XA इंटू काय लिहितोय पहा, XA इंटू XB. XA X असा लिहितो, ओके, X काय लिहिणार आहे, B, XB इज इक्वल टू परत XC इंटू XD काय लिहिणार आहे, XD. झालं. ओके, मग आता इथं काय XA किती दिले, 18 इंटू XB, X पासून B पर्यंत 18 आणि 22, दोन याला दिले 20 म्हणजे किती आले, 40. ओके, इज इक्वल टू XC किती दिले, 24 इंटू XD. तसंच मला वाटतं झालंय उत्तर. ओके, इथं किती आले, 18 गुणिले 40 भागिले तिकडनं कोणाला 24 XD. ओके, त्यानंतर 7 चौक 24, 7 त्रिक 18, 4 एक 4, 4 10 40, 10 त्रिक 30 म्हणजे XD ची व्हॅल्यू किती आली, 30. ओके, पर्याय क्रमांक 3 सी. तर या पद्धतीने तुम्हाला ही आयडेंटिटी काय करायची आहे, पाठ करायची आहे. इथं फक्त एकच चूक होऊ शकते, XA इंटू AB असं तुम्ही जाऊ शकता, तर असं जायचं नाहीये. XA इंटू XB पुन्हा XC इंटू XD असं जायचं आहे. ओके, प्रॉपर्टी ऑफ 2 सेकंड्स. आता त्यानंतर आहे त्याच्या पुढचा क्वेश्चन काय दिलाय पहा, फ्रॉम अ पॉइंट A अ टँजंट लाईन ड्रॉन टू अ सर्कल ऑफ रेडियस 7 युनिट. एका सर्कलला एक टँजंट काढलेली आहे, सर्कलची रेडियस जी दिलेली आहे ती 7 आहे. सर्कलच्या बाहेर फ्रॉम अ पॉइंट ए पॉइंट, ह्या ए पॉइंट पासून सर्कलला काय काढलेली, एक टँजंट काढलेली, ही आली टँजंट. ओके, ह्या ए पॉइंट पासून आणि रेडियस किती दिलेली आहे, 7 युनिट आहे. रेडियस आपण इथे जॉईन करून घेऊ, इथं 90 चा अँगल होतो लगेच 7. टँजंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू रेडियस. ओके, ठीक आहे. फ्रॉम अ सेम पॉइंट सेकंड ड्रॉन टू अ सर्कल, ह्याच पॉइंट मधनं सर्कलला काय काढली, सेकंड काढली, विच कट द सर्कल बी अँड सी पॉइंट. जर इथून एक सेकंड आली, ओके, इथं कट झाली बी आणि सी ला. ओके, देन द पॉइंट बी इज अ नियर, बी हा ए च्या नियर आहे अँड देन सी. ओके, ठीक आहे. व्हॉट इज द लेंथ BC, लेंथ BC इन युनिट इफ द लेंथ ऑफ टँजंट टू अ सर्कल फ्रॉम अ पॉइंट इज 21. ही जी टँजंट आहे हिची लेंथ 21 आहे. ओके, तुम्हाला लेंथ कोणाची काढायची आहे, BC ची लेंथ काढायची, BC ची लेंथ काढायची. ओके, ठीक आहे. आणि लेंथ ऑफ AB ही 14, ए पासून बी किती आहे, 14 आहे आणि BC तुम्हाला काढायचं आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला ही जी इन्फॉर्मेशन दिली याचा काहीही उपयोग नाही. का उपयोग नाहीये, कारण आपल्याकडं टँजंट आणि सेकंड याच्या आधीच्या पेजवर आपण जर पाहिलं तर 2 सेकंड बाहेर इंटरसेक्ट झाले होते. आता इथं टँजंट आहे. आता याची प्रॉपर्टी काय तयार होते नीट पहा. इथं समजा आपण नाव देऊया P, नाव दिलं समजा. ओके, तर काय पहा, AP चा वर्ग, AP स्क्वेअर इज इक्वल टू, AB काय लिहितोय मी, AB इंटू
AC. AC आलं लक्षात. AB इंटू BC नाही, AB इंटू काय AC. म्हणजे आता तुम्हाला इथे जी लेंथ मिळणार आहे ती कोणाची मिळणार आहे? AC ची मिळणार आहे. AC ची लेंथ मिळाल्यानंतर त्याच्यातून 14 मायनस करा, म्हणजे तुम्हाला कोण मिळाला? BC मिळाला. ओके, म्हणजे आता इथं काय होणार आहे? 21 चा वर्ग बरोबर AB किती दिले इथं? 14 गुणिले इथं किती दिलंय? AC. 21 चा वर्ग करायची गरजच नाहीये. काय करेल मी इथं? 21 गुणिले 21 हे 14 मी भागिले टाकले. तिकडे काय मिळालं मला? AC मिळाला. इथं काय होईल पहा? 7 त्रिक 21, 7 दुने 14, 21 गुणिले 3, 21 दुने 42 आणि 21 त्रिक 63 म्हणजे किती आले? 63. 63 ला मी 2 ने डिवाइड करेल. AC आहे. इथं गेलं 2 त्रिक 6, 2 बे पॉईंट 31.5. 31.5 मला या A पासून C पर्यंतची लेंथ मिळाली. 31.5. 31.5 मधनं मी जर 14 मायनस केले, आता मी काय करेल? डोक्यात मी 31 ठेवले, 31 मधनं 14 गेले, म्हणजे थोडक्यात 30 मधनं जर 30 पावर का मी वजाबाकी काय करतो? 30 मधनं जर 14 गेले तर 16 राहिले, पण इथं अजून दीड ऍड करा त्याच्यात. 16 दीड 17.5 म्हणजे उत्तर किती आलं? 17.5 आलं का? वजाबाकी कशा पद्धतीने गेली? 31.5 होतं, मी त्याला 30 समजलं. 30 मधनं 14 गेलं, मला डायरेक्ट उत्तर मिळते 16. 16 मध्ये अजून दीड येणं गरजेचे आहे, कारण 30 नव्हते 31 होते. आलं लक्षात? तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. तर या ठिकाणी आपण जवळजवळ 17 ते 18 क्वेश्चन या ठिकाणी 17 क्वेश्चन आपण या ठिकाणी काय केलेले आहेत? सॉल्व्ह केलेले आहेत. बऱ्यापैकी सगळ्या कन्सेप्टला आपण टच केलेलं आहे. सगळ्या कन्सेप्टवर प्रश्न होतील याची आपण काळजी घेतलेली आहे. ओके, तर या ठिकाणी तुमची सगळ्या कन्सेप्टची रिपीट रिव्हिजन झाली असेल. क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण कन्सेप्ट घेतलेले आहेत, पण तरी पण एकदा कन्सेप्टचं लेक्चर पहा. आणि जॉमेट्रीला आपण 2 लेक्चर दिलेत, कारण नंबर ऑफ क्वेश्चन तेवढे त्याच्यावर जास्त विचारले जातात, म्हणून तो टॉपिक तितका गरजेचा आहे, महत्त्वाचा आहे. लेक्चर मोठं झालं असलं तरी पहा, सारखी प्रॅक्टिस करा. आणि टेलिग्राम ग्रुपवर मी याचे DPP 10 क्वेश्चनचे तुम्हाला पाठवेलच, त्याचे आन्सर सुद्धा की पाठवेल. त्यामुळे टेलिग्राम ग्रुपला जाऊन जॉईन करा आणि तिथे पहा आणि प्रॅक्टिस करा. जिथून क्वेश्चन मिळतील तिथून घ्या आणि प्रश्न सोडवा. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्ही सर्वजण चांगल्या मार्काने पास व्हाल. ओके, ठीक आहे, बाय बाय, अभ्यास करा.